स्वागत आहे हास्याचा धमाका या यूट्यूब चॅनलमध्ये। नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे। बायको: अहो रक्षाबंधन झाले, आता मला न्यायला या। नवरा: 15 ऑगस्ट पर्यंत सुट्टी आहे, 2-4 दिवस अजून बाहेर राहा। बायको: जास्त हुशार बनू नका, देश स्वतंत्र झाला आहे, तुम्ही नाही। एकदा मुलगा आणि मुलगी रस्त्यावर चालत असतात। मुलगी मुलाला जळविण्याकरिता, तू पाहिलं का, तो मुलगा मला पाहून हसत होता, मला वाटतं त्याला मी खूप आवडले असेल। मुलगा: हा हा, तसं काही नाही, जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझं हसू 3 दिवस थांबलं नव्हतं। अहो बायको: अहो मी मेकअप केल्यावर एकदम चंद्रासारखी दिसते ना, झकास। नवरा: हो दिसते, पण मेकअप उतरल्यावर एकदम शनीसारखी दिसते, त्याचं काही तर कर पहिले। मारवाडीच्या घरी सिंधी जातो। मारवाडी: मित्राच्या हात साखर किती लागते? सिंधी: हॉटेलमध्ये 3 चमचे, दुसऱ्याच्या घरी 2 चमचे आणि स्वतःच्या घरी असलं कधी साखर टाकतच नाही, फिक्का पितो। मारवाडी: मित्रा का नको करत बसू, स्वतःचं घर समज। एक सावकार एका माणसाला जोर जोरात मारत होता। लोकांनी विचारलं की काय झालं, का मारताय त्याला? सावकार: हा साला 2 वर्ष झालं मला उल्लू बनवतोय, जेव्हा पण पैसे मागितले की म्हणतो बायको हॉस्पिटलमध्ये आहे, आणि आज मला कळलं की याची बायको नर्स आहे। आयुष्य जगताना आपलं बोलणं ऐकणारा कोणीतरी असणं खूप महत्वाचं असतं, नाहीतर मनातल्या गोष्टी स्टेटसमध्ये लिहाव्या लागतात। एक कर्मचारी आपला बॉस पगार वाढवत नसल्याने खूपच वैतागला होता। वेगवेगळ्या युक्त्या वापरून पाहिल्या पण काहीच उपयोग झाला नाही। शेवटी तो बॉसला म्हणाला, हे पहा साहेब, आता जर तुम्ही माझा पगार वाढवला नाही तर मी ऑफिसातल्या सगळ्या लोकांना सांगेन की तुम्ही माझा पगार वाढवलेला आहे। महिला: दादा, साडीचा भाव नीट लावा, मी नेहमी इथूनच खरेदी करते। दुकानदार: देवाला तरी घाबरा ताई, कालच दुकानाचं उद्घाटन झालंय। जज: तुम्हाला घटस्फोट का हवाय? नवरा: माझी बायको माझ्याकडून खूप काम करून घेते, लसूण सोलायला लावते, कांदे विचारायला लावते, भांडी घासून घेते। जज: मग त्यात काय इतकं? नवरा: मला खूप कंटाळा येतो हो, मला घटस्फोट हवा। जज: लसूण आधी थोडा गरम करा, अगदी सहज सोलला जाईल, कांदे चिरण्याआधी तो फ्रीजमध्ये ठेवा, मग कांदे चिरताना डोळे झोंबणार नाहीत, भांडी घासण्याआधी 10 मिनिटे ती टबमध्ये ठेवा, म्हणजे घासताना जास्त त्रास होणार नाही। नवरा: आलं माझ्या लक्षात, द्या तो घटस्फोटाचा अर्ज परत। पेशंट: झोप खूप येते, नेहमी झोपत असतो मी, डॉक्टर बोला काय त्रास होतोय? डॉक्टर: कोणता मोबाईल वापरता आपण? पेशंट: नोकिया 1100। डॉक्टर: एक स्मार्टफोन लिहून देतो, त्यात जिओ सिम कार्ड टाकून व्हॉट्सअप, काही गेम इन्स्टॉल करा, सगळं ठीक होईल। 70 उलटलेल्या आजीने घटस्फोटाचा अर्ज केला। जज साहेब, तुम्हाला या वयात घटस्फोट का हवाय? आजीबाई: माझे मिस्टर मानसिक अत्याचार करतात। जज साहेब: म्हणजे काय नेमकी करतात? आजीबाई: भांडण झाले की मला हवं तितकं ऐकवतात, आणि मी बोलू लागले की कानातली मशीन काढून ठेवतात। आज अचानक वायफाय बंद केलं, खूप राग आला, चौकशी केली तेव्हा समजले शेजाऱ्यांनी बिलच भरले नाही। किती बेजबाबदार लोक असतात ह्या जगात। मराठीत 2 म्हणी आहेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे? दुसरी म्हण आहे, निर्लज्ज सदा सुखी। पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे दुसऱ्या म्हणीत। साली: अच्छा जीजू, ये बताओ कि प्यार कब होता है? जीजा: जब राहु केतु और शनि की दशा खराब हो, आपका मंगल कमजोर हो और भगवान आपके मजे लेने के मूड में हो। जुनी गाणी ऐकावी तर बायको विचारते, एवढी कोणाची आठवण काढताय?
नवी गाणे ऐकावी तर बोलते, या वयात तुम्हाला कोण भेटणार आहे? माणसानं करायचं तरी काय? No, 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 no. कालपासून सीट बेल्टचे इतके मेसेज आले की मी सोफ्याला पण सीट बेल्ट लावून घेतले. मग लक्षात आलं, लाटणं फेकून मारलं तर सीट बेल्टचा काय फायदा? एअरबॅग पण पाहिजेत. नवरा: वरण असं करतात का? अजिबात चव नाहीये. संपूर्ण दिवसभर मोबाईलमध्ये लक्ष, स्वयंपाकाकडे दुर्लक्ष. तुला काही अक्कल आहे की नाही? बायको: आधी तो मोबाईल बाजूला ठेवून ताटात लक्ष द्या. कधीपासून पाहते तुम्हाला पाण्यात बुडवून पोळी खाताय. वरणाची वाटी बाजूला असून दिसत नाही तुम्हाला? तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.